नमस्कार, मी ध्रुवांकुर सारंग. तर आज मी निघालोय तरी बंदरला. रिक्षाचा प्रवास करत निघालोच होतो आणि आपल्याला वाटेमध्ये श्री सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद मिळाला. रिक्षाचा प्रवास करत आपण पोचलो दाभोलला. फेरीबोट आली, फेरीबोटीमध्ये चढलो आणि फेरीबोटीचा प्रवास करत आपण पोचलो तरी बंदरला. तरी बंदरला आपला काम होता, तो काम करून झाल्यावरती आपण पुन्हा फेरीबोटीमध्ये चढून आलो दाभोलला. दाभोलला आलो आणि दाभोलच्या बाजारातून थोडासा सामान घेतला आणि आपण रिक्षाचा प्रवास करत आलो घरी. मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आणि बसलो जेवायला. मस्तपैकी पोटभर जेवलो आणि गाडीचा प्रवास करत निघालोय दाभोलला डेपोमध्ये मावरा द्यायला. डेपोमध्ये आलो आणि आपल्या पिशवीतला मावरा बाहेर काढून घेतलेला. आणि हो, सांगायचं राहून गेलं, आपल्यासोबत आला होता नेहार्ष. आपला मावरा वजन करायला घेतला आणि आपल्या मावऱ्याचं वजन झालंय 10 किलो. इथे 120 रुपये किलो आहेत, तर 10 किलोचे किती होत आहेत ते कमेंट मध्ये नक्की सांगा. मावरा देऊन निघालो होतो घरी यायला आणि आपल्याला वाटेमध्ये दिसलेत गणपती बाप्पा. गणपती बाप्पा दिसले आणि आपण थांबणार नाही असं कधी होणारच नाही. कारखान्यामध्ये आलो, थोड्यावर गणपती बाप्पा बघितले आणि गणपती बाप्पा बघून तर मनच प्रसन्न झाले. गणपती बाप्पा बघितले आणि आपण निघालो घरी यायला. घरी आलो, मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या मावऱ्याचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटू असेच एक नवीन व्हिडिओमध्ये.